नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडवा शुभ मुहूर्त तिथी आणि गुढीपाडव्या दिवशी गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवायची आहे आणि कोणत्या रंगाची साडी नेसवायची नाही याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि विशेष महत्त्व प्राप्त असलेला सण म्हणजेच गुढीपाडवा. हा पारंपरिक सण दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला साजरा केला जातो. या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक हा दिवस असतो. त्यामुळे हिंदू धर्मात गुढीपाडव्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे यंदा गुढीपाडवा कधी आहे ते जाणून घेऊया. शुभ मुहूर्त तिथी हे आपण जाणून घेऊया. पंचांगानुसार चैत्र शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:52 सुरू होत असून दुसऱ्या दिवशी 20 मार्च रोजी पहाटे 4:52 असणार आहे. त्यामुळे उदयतिथीनुसार 19 मार्च रोजी गुढीपाडवा साजरा केला जाईल. या दिवशी सकाळी 6:26 सूर्योदय होईल तर दुपारी 12:04 पासून ते 12:53 अभिजित मुहूर्त पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जात आहे. गुढीपाडवा हा शब्द 2 शब्दांपासून बनला आहे. गुढी म्हणजे ब्रह्मध्वज किंवा विजयाचे प्रतीक असलेले निशाण आणि पाडवा हा संस्कृत शब्द प्रतिपदावरून आला आहे, ज्याचा अर्थ हिंदू महिन्याच्या शुक्ल पक्षाचा पहिला दिवस असा होतो. नववर्षाची सुरुवात तर अवघ्या जगभरात मोठ्या जल्लोषात करण्यात आली, पण हिंदू धर्मानुसार नव्या वर्षाची खरी सुरुवात तर गुढीपाडवा सणापासून होते. ज्या सणांची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते तो सण काही दिवसांवर येऊन ठेपलाय. यंदा 19 मार्चला गुढीपाडवा साजरा करण्यात येणार आहे. ज्योतिषशास्त्र आणि हिंदू धर्मानुसार गुढीला कोणत्या रंगाच्या साड्या नेसवाव्यात, कोणत्या रंगाची नाही ते आपण जाणून घेऊया. वैदिक पंचांगानुसार चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर गुढीपाडवा सण साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. त्यानुसार यंदा गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसू नये किंवा कोणत्या रंगाची नेसावी अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या मनात असतील तर याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. गुढीच्या साडीचा रंग कोणता आणि कसा असावा? गुढीसाठी साधारणपणे प्रसन्न रंगाची निवड केली जाते. ते रंग गुढीसाठी अधिक शुभ मानले जातात. गुढी उभारताना पिवळ्या, केशरी, गुलाबी, हिरव्या किंवा लाल रंगाच्या काठपदर साडीचा वापर करावा. हे रंग आनंद, शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात. केशरी रंगाची साडी गुढी हे ध्वजाचे प्रतीक मानले जाते. तसेच गुढीला ब्रह्मध्वजही मानले जाते आणि केशरी रंग सकारात्मक ऊर्जा, त्याग, ज्ञान, शौर्य आणि वीरतेचे प्रतीक आहे. त्यामुळे गुढीसाठी केशरी रंगाची साडी शुभ मानली जाते. पिवळ्या रंगाची साडी पिवळा रंग ऊर्जा, आनंद, संपन्नता आणि सकारात्मकतेचे प्रतीक असून मनाला उत्साही ठेवतो. त्यामुळे गुढीसाठी पिवळ्या साडीचा वापर शुभ मानला जातो. लाल रंगाची साडी लाल रंग उत्साह, सौंदर्य, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो. माता लक्ष्मीला लाल रंग प्रिय असल्याने आणि देवकार्यासाठीही शुभ मानला जात असल्याने गुढीसाठी लाल रंगाचा वापर करू शकता. हिरव्या रंगाची साडी हिरवा रंग निसर्ग, समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक आहे. गुढीसाठी हिरव्या रंगाची साडी वापरणे शुभ मानले जाते, कारण हा रंग नव्या सुरुवातीचे आणि उन्नतीचे प्रतीक आहे. तो आरोग्य आणि ताजेतवानेपणाचाही संदेश देतो. गुलाबी रंगाची साडी प्रेम, सौंदर्य आणि आनंदाचे प्रतीक असलेला गुलाबी रंग सौम्य आणि शांततेचा अनुभव देतो. गुढीसाठी गुलाबी रंगाची साडी वापरल्यास सौख्य आणि गोडवा वाढतो, तसेच घरात सुखशांती नांदते. साडीचा प्रकार कसा असावा? शक्यतो जरीचा काठ असलेली रेशमी साडी किंवा खण वापरावा. यामुळे गुढीला एक पारंपरिक आणि भव्य रूप येते. गुढी अधिक सुंदर दिसते. या शुभ रंगांपैकी जी तुमच्याकडे उपलब्ध असेल किंवा जी तुम्हाला आवडेल ती साडी तुम्ही वापरू शकता. गुढीला कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये. धार्मिक मान्यतेनुसार गुढीला कधीही एका विशेष रंगाची साडी नेसवत नाहीत आणि तो रंग आहे काळा, कारण काळा रंग मंगल कार्यात अशुभ मानला जातो. गुढी हे विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक आहे. त्यामुळे काळा रंग किंवा अत्यंत फिकट निस्तेज रंग वापरणे टाळावे.
गुढी उभारताना साडी निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. फाटलेली किंवा जुनी साडी. गुढी हे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक असल्याने तिला नेसवलेली साडी स्वच्छ आणि नवीन असावी. जुनी, फाटलेली किंवा मळलेली साडी अशुभ मानली जाते. चुकूनही गुढीला जुनी, फाटलेली किंवा मळलेली साडी नेसवू नका. पांढऱ्या रंगाची साधी साडी. पांढरा रंग शांती आणि सौम्यतेचे प्रतीक असला तरी तो प्रामुख्याने शोक प्रसंगी वापरला जातो. त्यामुळे गुढीसाठी पांढऱ्या रंगाची साडी निवडणे टाळावे. तसेच माती किंवा फिकट रंगाची साडी. गुढीला चमकदार आणि शुभ रंग असलेली साडी नेसवणे अधिक शुभ मानले जाते. फिकट, मळकट किंवा मातीच्या रंगाची साडी नेसवणे टाळावे. गुढीपाडवा हा सण सकारात्मकतेचा आणि नव्या सुरुवातीचा आहे. त्यामुळे गुढीसाठी साडी निवडताना तिच्या रंगसंगतीकडे विशेष लक्ष द्यावे, जेणेकरून घरात सुख, समृद्धी आणि उत्साह येईल व टिकून राहील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी आणि कोणत्या रंगाची साडी नेसू नये याबद्दल माहिती घेतलेली आहे. तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.